श्री स्वामी समर्थ. दिनांक 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय म्हणजे अर्थातच कधीही ज्याचा क्षय होत नाही, जे कधी संपत नाही, ते म्हणजे अक्षय्य. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण नक्की कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात, जेणेकरून आपल्याला भविष्यात धनस्वरूपाने त्याचा लाभ होईल. अर्थातच अक्षय तृतीयेच्या दिवशी 3:30 मुहूर्त पण असतो, त्यामुळे आपण सोनं चांदी धन खरेदी करतो. परंतु प्रत्येकाचीच परिस्थिती तेवढी योग्य नसते की जे आपण सोनं चांदी खरेदी करू. पण असं नाही की फक्त सोनं आणि चांदीच खरेदी करावं. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिनारायण विष्णू यांच्या आशीर्वादाने आपल्याला धनाची वृद्धी होऊ शकते. मग माता लक्ष्मीला आवडणाऱ्या किंवा तिला प्रिय असणाऱ्या वस्तू कोणत्या, तर आपण लक्षपूर्वक श्रवण करा. माता लक्ष्मीला कवड्या, गोमती चक्र, अखंड हळद म्हणजेच हळदीची गाठ, हळकुंड, तसेच धने, या गोष्टी माता लक्ष्मीला अतिप्रिय आहेत. तर आपण त्या दिवशी अवश्य खरेदी कराव्यात. एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यावं, त्याच्यामध्ये हे सर्व वस्तू ठेवाव्यात, त्याचं पूजन करावं. शक्य असेल तर एक चांदीची छोटीशी तार आपण घ्यावी, त्याच्यामध्ये ठेवावी, त्याची पुरचुंडी गाठ बांधावी आणि आपल्या देवघरामध्ये त्याचं पूजन करून त्याच दिवशी आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवावी. यावर्षी जरी आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल, तरी पुढच्या वर्षी माता लक्ष्मी आपल्याला नक्कीच सोनं चांदी खरेदी करण्याच्या योग्य बनवेल, आपल्यावरती कृपादृष्टी दाखवेल आणि आपली वृद्धी होईल. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन अवश्य करावं. त्याने आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड कृपादृष्टी दाखवतात आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात. श्री स्वामी समर्थ.